बार्शी नगरपालिकेच्या निवडणुकीत माजी आमदार राजेंद्र राऊत यांच्या नेतृत्वाखालील भाजप आघाडीने सत्ता काबीज केली असून नगराध्यक्षा म्हणून तेजस्वी कत्ले विजयी झाले आहेत. तर राऊत यांच्या नेतृत्वाखालील 23 नगरसेवक विजयी झाले. विद्यमान आमदार दिलीप सोपल यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना उभाटाला 19 जागेवर समाधान मानावे लागले. आज नगर परिषदेचा निकाल लागलेला आहे आणि खूप मोठ्या बहुमतानं नगराध्यक्षपद आणि सत्ता मिळालेली आहे. काय सांगाल या विजयाबद्दल भाऊ? निश्चितपणानं या ठिकाणी केंद्रामध्ये आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांच्या मार्गदर्शनाखाली चाललेला कारभार व राज्यामध्ये आदरणीय आमचे आपल्या बार्शीचे लाडके नेते संपूर्ण राज्याचे नेते देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली शिंदेसाहेब व दादांचं आणि खास करून वेळोवेळी फडणवीस साहेबांच्या सूचनेप्रमाणे पालकमंत्री जयभाऊ गोरे साहेब यांनी बार्शीवरती दिलेलं लक्ष आणि बार्शीकरांना जो थांबलेला 1 वर्षाचा विकास होता हा विकास पुन्हा नव्या जोम्यानं सुरू करण्याच्या माध्यमातून या ठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या आमच्या नगराध्यक्षा तेजस्विनीताई कत्ले यांना जवळपास 5000च्या आसपास 146 मताधिक्य त्या ठिकाणी मिळालेलं आहे. आज या ठिकाणी जे 23 नगरसेवक या ठिकाणी निवडून आले आहेत. आम्ही सत्ता या ठिकाणी काबीज केलेली आहे. निश्चितपणानं थोडं काही आमचे जे सहकारी आहेत कोण 11 मतानं कोण 8 मतानं 20 अशा 7-8 जागा आमच्या त्या ठिकाणी नाही तर आमचा एक कमीत कमी 28चा अंदाज होता. परंतु काही थोड्या तांत्रिक गोष्टीमुळे काही ठिकाणी आम्हाला थोडं आमचे सहकारी थोड्या मतानं हे झाल्यात पराभव झाला त्यांचा. ते आम्हाला थोडं त्याचं दुःखही होत आहे. परंतु या संपूर्ण बार्शीकर जनतेने बंधू भगिनींनी जे आम्हाला आशीर्वाद दिलेले आहेत भारतीय जनता पार्टी युतीच्या माध्यमातून आमच्या ताई कत्लेताईंना या ठिकाणी नगराध्यक्ष होण्याचा जो बहुमान दिला त्याबद्दल मी बार्शीकरांचं मनपूर्वक या ठिकाणी आभार व्यक्त